नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक श्री साईबाबा आयटीएस शिर्डी. आज आपण आजच्या ह्या लेसनमध्ये फिलर रॉड्स अँड फ्लक्सेस फॉर वेल्डिंग, फिलर रॉड, फ्लक्सेस, त्याचा वेल्डिंगसाठी वापर या लेसनच्या अनुषंगाने माहिती पाहणार आहोत. तर त्यामध्ये इंट्रोडक्शन, प्रस्तावना आपण पाहणार आहोत. आपण वेल्डिंग मशीनच्या अनुषंगाने आपण माहिती पाहत असताना आर्क वेल्डिंग, त्याच्या काही ॲक्सेसरीज, त्यानंतर गॅस वेल्डिंग आणि गॅस वेल्डिंगमध्ये फिलर रॉड आणि फ्लक्सेसचा वापर कशा प्रकारे होतो ते आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये इंट्रोडक्शन, प्रस्तावना. तर फिलर रॉड गॅस वेल्डिंगमध्ये जोड भरण्याकरता वायर किंवा रॉडच्या तुकड्यांचा वापर फिलर रॉड म्हणून करतात. त्यांना फिलर रॉड किंवा वेल्डिंग रॉड्स असे देखील संबोधतात. उत्तम परिणामासाठी चांगल्या दर्जाच्या फिलर रॉडचा वापर करावा. अयोग्य वेल्डिंग रॉडमुळे चांगला परिणाम आपणास मिळत नाही. स्वस्त व कमी दर्जाचे फिलर रॉड खरेदी करणे म्हणजे चुकीची आर्थिक काटकसर ठरू शकते. यासाठी चांगल्या दर्जाच्या फिलर रॉडचा वापर हा गॅस वेल्डिंगसाठी करतात. त्यामुळे ऑक्सिडेशन कमी होते. त्याचप्रमाणे जोडल्या जाणाऱ्या मेटलमध्ये यांत्रिक गुणधर्म नियंत्रित करता येतात. उष्णतेमुळे जोडल्या जाणाऱ्या मेटलमधील ठराविक घटक जळून गेल्यास त्याची भरपाई देखील या फिलर रॉडच्या माध्यमातून होत असते. त्यामध्ये सायझेस, फिलर रॉड वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळ्या मटेरियलपासून बनवलेले असतात. फिलर रॉडची साईज त्याच्या डायमीटरवरून ठरवतात. उदाहरणार्थ 1.60 mm, 3.15 mm, 5 mm, 6.30 mm अशा वेगवेगळ्या साईजमध्ये हे फिलर रॉड उपलब्ध असतात. अशा प्रकारच्या फिलर रॉडचे वेगवेगळे प्रकार पडतात. तर या ठिकाणी फिलर रॉडचा वापर अशा प्रकारे होतो दाखवलेले. हा फिलर रॉड आहे. शेल्डिंग गॅस नोझल हेड दाखवलेले. मिग वेल्डिंग पद्धतीने या फिलर रॉडचा वापर हा व्ही आकाराचा जॉईंट या ठिकाणी जोडण्याकरता 2 प्लेटांचा व्ही वेल्डिंग डायरेक्शन दाखवलेली स्थिती. तर अशा फिलर रॉडचे वेगवेगळे प्रकार, टाइप्स ऑफ फिलर रॉड म्हणून आपण पाहणार आहोत. ब्रेज वेल्डिंगचे अनेक प्रकार आहेत. सर्वसाधारणपणे लोहयुक्त धातू करिता वापरण्यात येणारे फिलर रॉड हे तांबे, झिंक या मिश्र धातूपासून बनवलेले असतात. त्यामध्ये सिलिकॉन, मॅंगनीज, निकेल व कथील हे धातू अल्प प्रमाणात यामध्ये मिसळलेले असतात. पुढचा प्रकार आपण पाहणार आहोत ब्रास फिलर रॉड. तर ब्रास फिलर रॉडचे प्रकार, त्याच्यामध्ये ES-C6 तांबे व माइल्ड स्टील ब्रेज वेल्डिंग करण्याकरिता आणि त्यांच्या सारख्या इतर धातूसाठी या ब्रास फिलर रॉडचा वापर करतात. त्यासाठी ऑक्सिडायझिंग फ्लेम ही वापरली जाते. अशा प्रकारे ब्रास फिलर रॉड संदर्भातली माहिती. त्यानंतर मॅंगनीज ब्रॉन्झ, त्याला हाय टेन्साईल ब्रास किंवा टाईप SC8 म्हटलं जातं. तांबे, बीड म्हणजे कास्ट आयर्न व प्रसरणशील लोखंड या धातूंना वेल्डिंग करण्याकरिता आणि सारख्याच किंवा साधारणपणे सारखेच घटक असलेल्या धातूंसाठी ऑक्सिडायझिंग फ्लेमच्या सहाय्याने फ्युजन वेल्डिंग करण्याकरता या रॉडचा उपयोग करतात. त्यानंतर पुढच्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण माहिती पाहणार आहोत. मीडियम निकेल ब्रॉन्झ, ES-C9, माइल्ड स्टील, बीड जे कास्ट आयर्न व प्रसरणशील लोखंड यांना ऑक्सिडायझिंग फ्लेमच्या सहाय्याने ब्रेज वेल्डिंग करण्याकरता हा मीडियम निकेल ब्रॉन्झ या फिलर रॉडचा प्रामुख्याने उपयोग करतात. तर असे काही प्रमुख काही प्रकार आपण फिलर रॉडचे अभ्यासले. त्यानंतर सिलेक्शन ऑफ फिलर रॉड या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण माहिती पाहूया. तर फिलर रॉडची निवड, त्यामध्ये 1 जोडल्या जाणाऱ्या मेटलचा प्रकार, 2 जोडल्या जाणाऱ्या मेटलची जाडी,
जॉईंट एज प्रिपरेशन ती कोणत्या प्रकाराने जोडणार फ्युजन वेल्डिंग किंवा ब्रिज वेल्डिंग आपण करणार आहोत याची माहिती. त्यानंतर पुढच्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण पाहणार आहोत म्हणजे त्याच्यामध्ये सिलेक्शनमध्ये वेल्डिंग टेक्निकचा वापर कोणता करणार आहे त्यानुसार देखील सिलेक्शन हे अवलंबून असतं. त्यानंतर मेटल्स अँड फिलर रॉड, आता कोणत्या मेटल करता कुठल्या प्रकारचा फिलर रॉड वापरला जातो या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण माहिती पाहणार आहोत. एका बाजूला मेटल्स, दुसऱ्या बाजूला फिलर रॉड. त्यामध्ये माइल्ड स्टील अँड रॉट आयर्न, हाय कार्बन स्टील अँड अलॉय स्टील या मेटल करता फिलर रॉड म्हणून कॉपर कोटेड माइल्ड स्टील, त्याला CCMS, माइल्ड स्टीलला CCMS, त्याचप्रमाणे हाय कार्बन स्टील आणि अलॉय स्टील करता सिलिकॉन मॅंगनीज स्टील, वे रेजिस्टंट अलॉय स्टील फिलर रॉडचा वापर करतात. त्यामध्ये 3.5% निकेल असते. त्यानंतर पुढचं मेटल आहे स्टेनलेस स्टील. तर स्टेनलेस स्टील करता कोलंबियम स्टेनलेस स्टील फिलर रॉडचा वापर करतात. आणि कास्ट आयर्न, त्यामध्ये फिलर रॉड म्हणून सुपर सिलिकॉन कास्ट आयर्न, फरट क्विक कास्ट आयर्न, निकोटेक्निक कास्ट आयर्न अशा प्रकारचे फिलर वापरले जातात. त्याच्यानंतर कॉपर अँड इट्स अलॉय, कॉपर आणि त्याचे काही मिश्र धातू, त्याच्यामध्ये प्रामुख्याने ब्रास असेल, ब्रॉन्झ असेल, यासारख्या मेटल करता फिलर रॉड म्हणून कॉपर सिल्वर अलॉय, कॉपर सिल्वर अलॉय, सिलिकॉन ब्रास, सिलिकॉन ब्रॉन्झ, निकेल ब्रॉन्झ, मॅंगनीज ब्रॉन्झ इत्यादी फिलर रॉडचा प्रामुख्याने वापर होतो. त्याच्यानंतर ॲल्युमिनियम अँड इट्स अलॉय, शुद्ध ॲल्युमिनियम 50%, सिलिकॉन ॲल्युमिनियम अलॉय 10 ते 13%, सिलिकॉन ॲल्युमिनियम अलॉय या इत्यादी फिलर रॉडचा ॲल्युमिनियम अँड इट्स अलॉय करता वापर होतो. अशा प्रकारे मेटल आणि त्याचे काही फिलर रॉड आपण प्रामुख्याने अभ्यासले. त्याच्यानंतर फ्लक्सेस फॉर ब्रेज वेल्डिंग, ब्रेज वेल्डिंग करताना वापरण्यात येणारे फ्लक्सेस, ब्रेज वेल्डिंग करताना उपयोगात येणारे फ्लक्सेस. फ्लक्स वापरण्याचा उद्देश जोड किंवा रसायने, त्या ठिकाणी जोड किंवा रसायने स्वच्छ करणे, वेल्डिंगवरील अशुद्ध द्रव्ये काढून टाकणे, वितळलेल्या फिलर मेटल प्रभावित करून जोडाच्या पृष्ठभागावर सहजरित्या पसरवणे. या ठिकाणी फ्लक्सचं कोटिंग आपल्याला बेस मेटलवर केलेलं आहे, प्रयत्नी यामध्ये मिक्सिंग केलेलं हे फ्लक्सचं द्रावण आपल्याला दिसतंय आणि त्याचं थर या ठिकाणी लावलेला आहे दिसतोय. तर वितळलेल्या फिलर मेटल प्रभावित करून जोडाच्या पृष्ठभागावर सहजरित्या पसरवणे. वरील फिलर रॉड, आता मटेरियलनुसार योग्य त्या फिलर रॉडचा वापर करून ब्रेज वेल्डिंग करण्याकरता ऑक्सिडायझिंग फ्लेमचा उपयोग करतात. ब्रास व ब्रॉन्झ फिलर रॉडच्या सहाय्याने ब्रेचिंग करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे फ्लक्सेस विविध कंपन्यांमध्ये हे फ्लक्सेस उपलब्ध असतात. बोरॅक्स पावडरचा उपयोग प्रामुख्याने फ्लक्स म्हणून हा केला जातो. तर अशा प्रकारे आजच्या लेसनमध्ये आपण माहिती पाहत असताना फिलर रॉड आणि फ्लक्सेस, आजच्या लेसनमध्ये फिलर रॉड आणि फ्लक्सेस फॉर वेल्डिंग या लेसनच्या अनुषंगाने आपण माहिती पाहिली. त्यामध्ये गॅस वेल्डिंगमध्ये जोडण्याकरता वायर किंवा रॉडचे तुकडे वापरले जातात. ते वेगवेगळ्या धातूचे, वेगवेगळ्या मटेरियलपासून वेगवेगळ्या साईजमध्ये बनवलेले असतात. त्याचा फिलर मेटल म्हणून वापर करतात. तर उत्तम परिणामासाठी चांगल्या दर्जाच्या फिलर रॉडचा वापर करणं सोयीस्कर ठरतं. हे फिलर रॉड वेगवेगळ्या साईजमध्ये उपलब्ध असतात. उदाहरणार्थ 1.6 mm, 3.15 mm, 5 mm, 6.30 mm इत्यादी. त्यानंतर पुढच्या मुद्द्याच्या अनुषंगाने टाइप्स ऑफ फिलर रॉडमध्ये आपण ब्रास फिलर रॉड, मॅंगनीज ब्रॉन्झ, त्याच्यानंतर मीडियम निकेल ब्रॉन्झ या इत्यादी फिलर रॉडची माहिती पाहिली. त्याच्यानंतर सिलेक्शन ऑफ फिलर रॉड आणि मेटल्स, वेगवेगळ्या मेटल करता
वेगवेगळ्या प्रकारचे फिलर रॉड या मुद्द्याच्या अनुषंगाने माहिती पाहिली. शेवटी फ्लक्सेस फॉर ब्रेज वेल्डिंग या मुद्द्याच्या अनुषंगाने माहिती पाहिली. तर विद्यार्थी मित्र, आजचा हा फिलर रॉड अँड फ्लक्सेस फॉर वेल्डिंग लेसन पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.